ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 26 जून रोजी एक घरफोडी दाखल होती। विजयलक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी घरफोडी दाखल होती आणि यामध्ये जवळजवळ 6 किलो सोनं याच्यामध्ये चोरी झालं होतं। आणि याच्यामध्ये आपल्याला थोडे CCTV फुटेज होते, परंतु आरोपी तात्काळ बाहेर निघून गेल्यामुळं आपण त्याच्या ट्रॅकवरती होतो आणि पूर्ण उल्हासनगरचे स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा क्राईम ब्रँच आम्ही बऱ्याच टीम करून आम्ही त्याच्यामध्ये वर्कआउट करत होतो। आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून ACP सोनवणे डिटेक्शन 1 आणि ACP डोंगरे डिटेक्शन 2 यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळा तपास चालू असताना प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावराणी साहेब आणि त्यांची टीम AP जाधव आणि त्यांचे पूर्ण टीम यांनी टेक्निकल ॲनालिसिसद्वारे आणि काही CCTVच्या द्वारे याच्यामध्ये उत्कृष्ट असा तपास करून याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले। यामध्ये आपण तपास करत असताना आपण आपल्या टीम या लखनौ, बनारस, नेपाळ, भारत बॉर्डरवरतीही हा तपास चालू होता। आणि याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला काही आरोपींची माहिती आपल्याला मिळाली की ते काही आरोपी आपल्याला या ठिकाणीच ठाणा भागामध्ये आढळले टेक्निकल तपासामध्ये। तर आपण याच्यामध्ये 3 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। माधव चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल, दीपक रामसिंग भंडारी हे सर्व राहणारे नेपाळचे आहेत। आणि याच्यामध्ये आणखीनही जवळजवळ 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, परंतु ते अरेस्ट व्हायचे बाकी आहेत। तपास आणखीनही चालू आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 55 तोळे सोनं हस्तगत झालेलं आहे। 550 ग्रॅम सोनं याच्यामध्ये हस्तगत झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे। या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो चोरी गेलेला आहे सोनं याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आणखीनही तपास जो पुढं चालू आहे याच्यामध्ये हे रिकवर होईल सोनं। आणखीन याच्यामध्ये जे 7 आरोपी आहेत त्याच्यावरतीही आमचं वर्कआउट चालू आहे, तर हे 7ही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट होतील। निश्चित स्वरूपात एक चांगल्या स्वरूपाचा तपास या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा तपास करत असताना या आरोपीचं इंट्रोगेशन करत असताना सेम घरफोडीचा प्रकार हा ह्यांनी कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः ऑक्टोबर 2022च्या दरम्यान हा केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे। तर त्याही पोलिसांना आपण कळवलेलं आहे। 3 आरोपी त्याच्यामध्ये वॉन्टेड आहेत, त्या CCTV फुटेजमध्येही दिसत आहेत। तर सेम ज्वेलरी शॉपवरतीच तो पण घरफोडी होती, तर त्या ठिकाणी आपण तेही हस्तांतरित करून घेणार आहेत। आणि यांची ही मोडसच दिसत आहे। याच्यामध्ये जो आरोपी दिनेश रावल जो अरेस्ट आहे याच्यावरती या अगोदरही गुन्हे दाखल आहेत। वापी पोलीस स्टेशन गुजरात, उलाल पोलीस स्टेशन मंगळुरू, कामोठी पोलीस स्टेशन पनवेल आणि माधवनगर पोलीस स्टेशन मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। निश्चित स्वरूपात ही गँग हे ऑपरेट असते, हे पहिला सर्वे करतात, त्या ठिकाणी काही लूपहोल्स बघतात आणि ज्या ठिकाणी लूपहोल्स झाले असतील त्या ठिकाणी हे टार्गेट करतात। ही जी चोरी झाली होती ही मंगळवारी या ठिकाणी त्या दुकानाला जे ऑफ असतो तो मंगळवार असतो, यांनी सोमवारी रात्री या ठिकाणी आतमध्ये घुसले। रात्री सोमवारी पहाटे यांनी सगळी चोरी केली। मंगळवारचा दिवस पूर्ण सुट्टी असल्यामुळं घरमालक वगैरे त्या ठिकाणी दुकान मालक त्या ठिकाणी आले नाहीत आणि ही कळाली आपल्याला बुधवारी। त्यामुळे तपासामध्ये सुद्धा खूप अडचणी होत्या, परंतु या सगळ्या अडचणीवरती मात करून अतिशय उत्कृष्ट तपास प्रॉपर्टी सेलने केलेला आहे आणि याच्यामध्ये एक चांगलं इन्व्हेस्टिगेशन, चांगलं डिटेक्शन समोर येत आहे। सर, किती जणांची एकूण टोळकी आहे आणि किती जणांना सध्या आता अटक केली आहे? या आपल्या जो प्रेझेंट गुन्हा आहे याच्यामध्ये 10 लोक इन्व्हॉल्व होते। याच्यामधले 3 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे सोनं रिकवर केलेलं आहे। बाकीचे आरोपीही आयडेंटिफाय झालेले आहेत, परंतु त्यांचा अजून आपण तपास करत आहोत। ते निश्चित स्वरूपामध्ये ताब्यात येतील आणि राहिलेलीही जी काही सोनं आहे तेही आपण यामध्ये रिकवर करू। ते दुकानामध्ये कामाला होते, ते CCTVमध्ये दिसतं, ते एक दरवाजा उघडतो, हे लोक एंट्री करतात, ते कामाला होतं कोण? निश्चित याच्यामध्ये या ठिकाणी त्या दुकानामध्ये ते वॉचमन म्हणून काम करत होते आणि त्या वॉचमन म्हणून काम करत असताना त्याने हा पूर्ण सर्वे केला होता। आणि याच्यामध्ये कोणत्या दिवशी दुकान बंद असतं, काय CCTV कुठल्या ठिकाणी लागलेले आहेत, या सर्व त्याचा अभ्यास करून त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून याच्यामध्ये घरफोडी केलेली त्याच्यामध्ये दिसत आहे।